बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? 50 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचाला पोरे, 50 भेगा पडल्यात, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही पोरी. हे पाटेच्या थंडीमध्ये नालायकानो अंगावर 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना गा पोरीनो, तेव्हा तुझा बाप ग त्याच अंधारात कुठल्या तर शेतामध्ये ग चिखल तुडवत पाणी पाजत असते बघ पिकाला, आणि एकटंच स्वतःशी बोलत असते, माझं लेकरू आता 10वीला जाणार, माझा दाद्या आता 11वीला जाणार, मी पोरांना खूप शिकवणार. हे त्या आई बापाच्या तोंडावर थुंकता, त्या आईला ब्लॅकमेल करता, मला मोबाईल दे, आय वॉन्ट आयफोन, अदरवाईज आय एम नॉट गोइंग टू स्टडी मॉम, आय एम नॉट गोइंग टू स्टडी. हे नाहीतर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेते बघ. हे आईचं काळी चव करतं. रात्री अन्नाच्या ताटावर बाप येऊन बसतो बघ, दिवसभर तुमच्यासाठी काबाड कष्ट करणारा तो बाप, भुकावलेला, पाठ पोट एक झालेला बाप अन्नाच्या ताटावर बसतो, एक घास मुखामध्ये आहे, एक घास हातामध्ये आहे, आणि तुझी आई म्हणते, अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्या नाहीतर काहीतरी करून घेतो म्हणते. बापाचं काळी चर्र होतं बघ. नरड्यातून घास खाली उतरत नाही पोरी, नाही उतरत, दगडासारखा गिळतो, कारण घास बाहेर काढता येत नाही. हातातला घास ताटात टाकतो, कुठल्या तर मित्राकडे जाऊन झुकतो गया भिकाऱ्यासारखा. माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, माझ्याकडे 15,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये देशील का, एका महिन्यासाठी उपकार होतील. हे पोरीनो, तुमच्या हातामध्ये मोबाईल येतो आणि त्याच मोबाईल वरून रात्रीच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसता. कुठला कोण हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि त्याच्या बरोबर चॅटिंग करत बसता. ती आई म्हणती, पोरी काय झालं, 12 वाजले, झोप की ग. काय झालं, 12 वाजले, झोप की का, तुला काय कळतं, माझा अभ्यास सुरू आहे. आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ झोपता, त्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये झूळ झोपता, त्या मुख्याध्यापकाच्या डोळ्यामध्ये झूळ झोपता, त्यांना बंधनामध्ये अडकवता, त्यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवता, आणि नालायकानं कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो ना, आई बापाच्या आबरूचे लक्तर वेशीवरती टांगता, स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या शील पावित्र्य चारित्र्याचा तुकडे तुकडे करून घेता का? इन्स्टावर ओळख झाली, पोरगीला भेटायला म्हणून बोलवलं, रात्रभर तिचा उपभोग घेतला आणि पाठी तिला गटरीत फेकून दिलं. का ग माझ्या लेकराला, कशासाठी? तुझा